चिपळूण नगर परिषदेने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी चिंचनाका ते पॉवर हाऊस आणि बस स्थानक ते खेंड या मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला। 105 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाबाबत सोमवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात बाधित व्यापारी आणि नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी आर्किटेक्ट नागेश देशपांडे यांनी सादरीकरणाद्वारे रस्त्यांचा दर्जा, पदपथ आणि सांडपाणी नियोजनाचा सविस्तर आराखडा मांडला। सुरुवातीला काही शंका असल्या तरी नगराध्यक्ष उमेश सकपाळ आणि मुख्याधिकारी संजय जाधव यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सर्वांनी या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद दिला। रुंद रस्त्यांमुळे चिपळूणची बाजारपेठ अधिक सक्षम होईल आणि दळणवळणाची सुविधा सुधारेल असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला। तर नगरपालिकेचे उत्पन्न मर्यादित असले तरी शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी हा प्रकल्प पूर्ण करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे। या प्रकल्पामुळे चिपळूणच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार असून नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला आहे। बांधकाम आहे त्याच्यात थोडासा फरक असायचा काही नियमांच्या बाबतीत आणि एकदा असं झालं की मी टाउन प्लॅनिंगच्या नियमाप्रमाणे पण काय लागू आहे तिथे टाउन प्लॅनिंगचे नियम लागू होते, रेव्हेन्यूचे नाही, असा तिथे स्पष्ट उल्लेख होता। आता मला मॅडमना हे विचारायचं की त्यांनी सांगितले आपल्याकडे एफएसआय मीडिया लागू होतो देता येतो आणि तो इरिगेशनच्या याच्याप्रमाणे देता येतो असं। तर आपल्या युनिसिटीआर मध्ये असं माझ्या तरी वाटण्यात कुठे आलं नाहीये की जर इरिगेशन मध्ये ते देता येत असेल तर देता येईल असा उल्लेख त्याच्यात नाहीये आणि माझ्या तरी वाटण्यात आलेला नाहीये। त्यामुळे इथे जर स्पष्टपणे नाही देता येत असं असेल त्याच्यात भले असेल तर मी आता जसं रेव्हेन्यू काउंटरचे नियमांचं तसं कुठे त्याचा ठोसपणा आहे तर तुम्ही आम्हाला ज्या मीडिया त्याचा घ्या म्हणून आणि तो उद्या चालत नाही असं झालं की त्या 1000 रुपयाच्या म्हटल्यानंतर काम करेल घरात करून राहतील लोक त्याचा उपयोग नाही।